हा गणपती बाप्पाचं तसंच आहे, एवढी मोठी सोंड आहे, भुंग्यासारखे डोळे आहेत, मोठे मोठे कान आहेत, तुटलेला दात आहे, तरी पहिला मान आहे गणपती बाप्पांना. माता पार्वती म्हणतात अब्रगब्र शरीर आधी अजिबात दिसायला सुंदर नाही, आणि असंही लेकरू माझं आता विद्रूप दिसू लागले, याला देव कोण म्हणल, याच्या मंदिरात कोण जाईल, याच्याशी मैत्री कोण करेल, याच्याशी गप्पा कोण मारल, याच्याशी कोणी बोलणारच नाही. काय करावं? रडू नको पार्वती, मी सांगतो. 33 कोटी देवांची पूजा असेल किंवा विश्वातली कुठली पूजा असेल, त्या सर्व पूजेमध्ये पहिला पूजेचा मान तुझ्या मुली असेल, भगवान गणेशाला. तो पहिला पूजेचा मानकरी असेल आणि ती पूजा त्याची केली की पुढच्या पूजेसाठी तो सिद्धिविनायक असेल. हे भगवान गणेशाला भगवान शंकरानं वरदान दिलं. आणि आज सारं जग म्हणतंय अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, अष्टविनायका तुझा महिमा कसा, दर्शनाचा लाभ घ्यावा भक्तांनी असा, अष्टविनायका तुझा महिमा कसा. भगवान गणेशजीला पहिला पूजेचा मान प्राप्त झाला. ही कथा सर्वांना परिचित आहे. परत कुठे ऐकायला मिळेल का नाही म्हणून आणखी एक भाग सांगते तुम्हाला. भगवान गणेशजीला पहिला पूजेचा मान प्राप्त झाला. याच्या अनेक कथा आहेत, अनेक कथा. एक आणखी सुंदर कथा सांगते. गणपती बाप्पा आणि कार्तिक स्वामी या दोघांना बोलावलं भगवान शंकरानं. शंकरजी म्हणतायत बाळांनो, तुम्ही माझी मुलं आहात म्हणून तुम्हाला मान मिळावा हे मला पटत नाही. तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं मान मिळवला पाहिजे. मुलं म्हटली बाबा आम्ही काय करावं की जेणेकरून तुमचं समाधान होईल आणि आमच्या कर्तृत्वानं आम्हाला मान मिळेल. शंकरानं सांगितलं बेटा, जो पृथ्वीला 3 प्रदक्षिणा करून येईल त्याला सगळ्या देवांमध्ये मान प्राप्त होईल. सांगेपर्यंत दम कार्तिक स्वामी पळतच सुटले. बऱ्याच लोकांना नीट ऐकून नाही घ्यायचं, फक्त पळतच सुटायचं. आजची सवय आहे बऱ्याच लोकांना. अरे ऐकून घ्या, काय ऐकून घ्या, गेले तोपर्यंत. तर व्यवस्थित ऐकणं आणि त्याच्यावरती मार्ग काढून मग प्रवास करणं, अशी माणसं यशस्वी होत असतात. कार्तिक स्वामी मोरावर बसले निघाले. बाप्पा विचार करायला लागले, म्हणजे आपल्या दादाची गाडी हायफाय आहे आणि आपली गाडी म्हणजे 3 चाकाचा रिक्षा आहे. दादाच्या इनोवा गाडीला, फॉर्च्युनर गाडीला आपला रिक्षा ओव्हरटेक करू शकत नाही. काय करावं आता? मग बाप्पांनी शक्ती नाही युक्तीचा प्रयोग केला. दादा गेले पृथ्वीला प्रदक्षिणा मारायला आणि बाप्पानं तिथंच कैलासाला प्रदक्षिणा मारायला चालू केलं. कैलासाला चक्कर मारतायत. शंकरानं वर्ण विचारलं बाप्पा काय चाललंय? पप्पा थोडं थांबा, आलोच मी. 3 चक्कर मारून भगवान गणेशजी
शंकर भगवंताकडे आले, बाबा पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आणि तुमच्या प्रदक्षिणेचं पुण्य जर एक असेल तर सगळ्या देवामध्ये पहिला मान मला द्या. एवढं हुशार लेकरू बापाला विचारात टाकलं. ब्रह्मदेवाला बोलावलं, ब्रह्माजी माझं लेकरू जे बोलतंय ते बरोबर आहे का सांगा. माझ्या प्रदक्षिणेचं पुण्य आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य जर एक असेल तर गणेशाला मान द्यावा लागेल. ब्रह्माजीनं वेद चाळले आणि मग ब्रह्माजीनं सांगितलं, हो भोलेनाथ, तुमच्या प्रदक्षिणेचं पुण्य आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य एकच आहे. गणपती बाप्पाला मान देऊन टाकला. तेवढ्यात कार्तिक स्वामी आले, बाबा पृथ्वीच्या 3 प्रदक्षिणा केल्या मी, बाळा पण गणेशानं मान मिळवला ना. हे ऐकून कार्तिक स्वामी रडायला लागले. माता पार्वती आली. आईला सगळी लेकरं सारखी. माता पार्वतीनं सगळं काय घडलंय तिथलं ते समजून घेतलं. एक लेकरू हसतय, एक लेकरू रडतय. माता पार्वती शिवजीकडे आल्या, भोलेनाथ एका लेकराच्या गालावर हसू आणि एकाच्या गालावर आसू ही गोष्ट काही मला पटत नाही. तुम्हाला जर पहिला पूजेचा मान पृथ्वी प्रदक्षिणा करणाऱ्यालाच द्यायचा होता तर तुम्ही गणेशाला सुद्धा पृथ्वी प्रदक्षिणेलाच पाठवायचं होतं. कार्तिकला पृथ्वी प्रदक्षिणेला पाठवलं आणि गणेशानं तुम्हाला मारलेली चक्कर त्याला तुम्ही इक्वल समजून, बरोबर समजून गणपतीला तुम्ही पहिला मान दिला. हा पार्वती, पण गणेशानं बुद्धी चालवली. काही असेल म्हणे, पळवायचं होतं तर दोघांनाही पळवायचं होतं. एकानं इथं चक्कर मारली आणि एकाला पार पृथ्वी फिरवायला पाठवलं. हे बरोबर नाही. पार्वती, गणेशानं मला प्रदक्षिणा घातली, ठीक आहे भोलेनाथ, आज गणेशानं तुम्हाला प्रदक्षिणा घातली, मान मिळवला, पण मला दोन्ही लेकरं सारखी आहेत. मी पार्वती तुमची अर्धांगिणी, कार्तिक आणि गणेशाची आई, आज सांगते इथून पुढे भोलेनाथ तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा घालणार नाही. ही तुमची पहिली आणि शेवटची प्रदक्षिणा असेल. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा कधीही घालायची नाही. महादेवाला जर पूर्ण प्रदक्षिणा केली तर आपल्याला पुण्य नाही पण दोष लागतो. महादेवाला पूर्ण प्रदक्षिणा नसते. आणि कधी कुठल्या मंदिरात गेलात दर्शन घेण्यासाठी तर देवांचं समोरूनच दर्शन घ्या. काही लोकांना मंदिराला फेरा मारताना मंदिराच्या मागे डोकं लावायचं सवय आहे. डोकं भगवंताच्या चरणावर टेकवा. पाठीमागनं कधीही मंदिराच्या पाया पडत नसतात. समोरून दर्शन घ्यायचं. आणि महादेवाच्या मंदिराला तर कधी प्रदक्षिणा घालायची नाही. शंकराच्या पिंडीलाही कधी प्रदक्षिणा घालायची नाही. माता पार्वतीने सांगितलं, आजपासून तुम्हाला कोणी पूर्ण प्रदक्षिणा करणार नाही. पण स्वामी, एवढ्यावर माझं समाधान नाहीये. तुम्ही गणपतीला जसा सर्व पूजेमध्ये मान दिला तसा माझ्या कार्तिकाला पण मान द्या. ठीक आहे पार्वती, प्रत्येक पूजेमध्ये गणेशाचा मान असेल. सुपारीचं स्वरूप हे गणपती असेल, म्हणजे सुपारी जे असेल ना ते गणपतीचं रूप असेल. पण फक्त सुपारी मांडून कधी गणपती सिद्ध होत नसतो. त्याच्यासाठी चौरंगावरती अगदी राशीची आखणी असते, नवग्रहांची आखणी असते. रास घालणं, नवग्रहांची आखणी करणं, कलश मांडणं, त्याच्यावर आंब्याची पानं, तो पाण्याचा तो तांब्या आहे त्याच्यामध्ये पाणी भरलेलं, 1 रुपयाचा सिक्का, लवंग हे सगळं टाकून त्याच्यावर नारळ, असा कळस मांडल्यानंतर खारीक, वाटी, सुपारी आणि असा जो गणपती आहे सुपारीचा, तर तो गणपती पूजेस पहिला पूजेस मान त्याला असेल. पण कधी कलश ठेवल्यानंतर. पार्वती, जी सुपारी असेल तो तुझा गणेश असेल आणि त्या सुपारीला सिद्धता येण्यासाठी, गणेशाचं रूप प्राप्त होण्यासाठी जो कळसातला नारळ असेल तो तुझा कार्तिक असेल. दोघांनाही मान दिला तेव्हा माता पार्वती खुश झाल्या. मग आपल्याला 10 दिवसाचा गणपती बसवायचा असेल किंवा घरात सत्यनारायणाची पूजा असेल किंवा कुठली पूजा असेल, वास्तुशांतीची पूजा असेल, तर प्रत्येक पूजेमध्ये कलश स्थापना आणि मग गणपती बाप्पांची पूजा हे दोन्ही जोडूनच आहेत. दोघांना अजिबात वेगळं वेगळं केलेलं नाहीये. अशी भगवान गणेशाच्या पहिल्या पूजेची कथा ही वेगळ्या वेगळ्या रूपानं, वेगळ्या वेगळ्या स्वरूपानं आपल्याला ऐकायला मिळते. विठ्ठल विठ्ठल काही गोष्टी फार मला गरजेच्या वाटतात, त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते. आपल्या घरामध्ये प्रवेश करताना प्रवेशद्वाराला, दरवाजावर किंवा दरवाजाच्या वरती चौकटीवरती तुम्ही फरशीमध्ये जर गणपती बसवला असेल किंवा गणपतीची फरशी तुमच्या घराला असेल लावलेली, अगदी प्रवेशद्वारालाच, तर एक काळजी घ्या. दरवाजावर गणपती असेल
वरती फरशीवर गणपती असेल असू द्या, चांगली गोष्ट आहे, पण दरवाजाचा जो समोरचा भाग आहे, आपण लगेच प्रवेश करताना गणपती दिसतो आपल्याला दरवाजावरती, तर आतमध्ये गेल्यावर दरवाजाच्या मागच्या बाजूने सुद्धा एक गणपतीचं चित्र लावून टाका. का लावा, कशासाठी लावा, याची कारण ऐकून चिंतन करण्यापेक्षा तुमच्या भल्याचं, तुमच्या कल्याणाचं, तुमच्या फायद्याचं सांगते की भगवान. मग आपल्या गावात तर कोणीच बसत नाही गणपतीच्या पाठीमागे. मी आपल्या गावातलं काहीही सांगत नाही, जे काही सांगणार ते दुसऱ्या गावातलं सांगणार. हा, इथं आहे तोपर्यंत दुसऱ्यांचं सांगायचं, आपलं काही सांगायचं नाही. तर मला सांगायचं एवढंच आहे की भगवान गणेशजी ही सिद्धिविनायक भगवान आहे, यश देणारे देवता आहे, बुद्धीची देवता आहे. ज्या घरामध्ये गणपती बाप्पांची सातत्यानं पूजा असते त्या घरामध्ये लक्ष्मीचा वर्षाव असतो. ते माणसं सारखी उद्योगात असतात आणि म्हणून गणेशाचं पूजन केलं पाहिजे. लहान लेकरं बुद्धिमान व्हावीत असं जर वाटत असेल तुम्हाला, तर लहान लेकरांना गणपती बाप्पांची सेवा, गणपती बाप्पांचं स्तोत्र, भगवान गणेशाची स्तुती तुम्ही त्यांना करायला लावा. गणपती बाप्पांचं ध्यान करायला सांगा. हळूहळू गणेशाच्या उपासनेनं त्यांची बुद्धी एकाग्र होईल. बुद्धी सगळ्यांना सारखी असते, फक्त ज्याची एकाग्र असते ती माणसं यशाच्या शिखरावरती जात असतात. ज्यांची बुद्धी जास्त विचलित आहे तर ती माणसं झटपट असं यश त्यांना प्राप्त होत नाही. तर एकाग्रता प्राप्त होण्यासाठी भगवान गणेशाच्या उपासनेचा खूप मोठा असा फायदा होतो. विठ्ठल विठ्ठल. आता गणपती बाप्पांबद्दल बऱ्यापैकी चांगली महत्वाची माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता अभंगात जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात त्याच्यावरती चिंतन करायचंय. अभंग आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांचा, आणि जगद्गुरु तुकाराम महाराज हे साधारण संत नाहीयेत. अगदी तुकोबरायांच्याकडे पाहावं एखाद्या साधकाने आणि सहज त्याच्या तोंडातून निघावं, तुकिता तुलनेसी ब्रह्मच तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. महाराज स्वतः सांगतात, देव पहावयासी गेलो, देव पहावयासी गेलो, देव होवनिया ठेलो, ओ देव होवनिया ठेलो, देव माझा अधिकारी संत जगद्गुरु तुकोबराया, जगद्गुरु तुकाराम महाराज अगदी परमार्थाच्या पथावरती चालत असताना महाराजांच्या एक गोष्ट लक्षात आली. परोपकाराय वहन्ति नद्या, परोपकाराय फलन्ति वृक्षा, परोपकाराय दुहन्ति गावा, परोपकाराय मिदं शरीरम. साधना करत असताना, अध्यात्म पथावरती चालत असताना महाराजांच्या लक्षात आलं की हे जीवन, हे शरीर परोपकारासाठी प्राप्त झालेले आहे. आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार करावा आणि या परोपकाराचं महत्व जगालाही पटवून द्यावं.
मोठी मोठी संत मंडळी जगात उगीच मोठी झालेली नाहीयेत, त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये परोपकार हे खूप मोठं साधन सांभाळलं. महाराजांनी विचार केला या परोपकारातून काय प्राप्त होईल आपल्याला. आपण जर स्वतः ठरवलं मला पुण्यवान व्हायचंय, पुण्य मिळवण्यासाठी सगळ्यात सोपं साधन पुण्यते परोपकार. तुम्हाला जर पुण्यवान व्हायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये परोपकार केला पाहिजे. जी माणसं स्वतःच्या जीवनामध्ये दुसऱ्यावरती सतत उपकार करत राहत असतात ना, अशी माणसं जगाच्या पाठीवर फार श्रेष्ठ असतात, त्यांचं स्थान फार उंच असतं. आणि समाजाच्या अंतःकरणामध्ये, जगाच्या अंतःकरणामध्ये, जनमानसाच्या मनामध्ये या लोकांचं स्थान देवा एवढं श्रेष्ठ असतं. पण त्याच्यासाठी, त्या उंचीला जाण्यासाठी, तेवढा आपण आपल्या जीवनामध्ये मान मिळवण्यासाठी, सगळ्यांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करण्यासाठी आपल्याला एकच करावं लागेल, काय? परोपकार. मग हा परोपकार तुम्हाला तर मी समजावून सांगणारच आहे. लक्षात घ्या, परोपकार ही माणसाला देव बनवणारी गोष्ट आहे. माणसाला देव बनवणारी गोष्ट आहे, जीवाचं महत्व वाढवणारी गोष्ट आहे. एक उदाहरण सांगते मी तुम्हाला, परोपकार किती महान आहे, किती श्रेष्ठ आहे. एक उदाहरण सांगते, लक्ष देऊन ऐका. काही संत मंडळी खूप मोठा यज्ञ करत होती. यज्ञामध्ये सगळे मंत्र उच्चार करतायत, अगदी पूर्ण होती आलेली आहे त्या यज्ञाची. सगळ्या माझ्या ताईंनी लक्ष देऊन ऐका बरं, कारण परोपकाराचा खूप मोठा भाग माझ्या माई माऊलींच्या हातामध्ये असतो, त्यांच्या अंतःकरणामध्ये असतो, त्यांच्या व्यवहारात असतो, त्यांच्या जगण्यात असतो, त्यांच्या वागण्यात असतो. सगळी संत मंडळी मोठा यज्ञ करत होती. यज्ञाची पूर्णाहुती आलेली आहे आणि पूर्णाहुतीला खिरीचा प्रसाद बनवायचा आहे, खीर बनवायची. आणि खीर बनवायची आहे. एका माणसाला सांगितलं, बाबा अरे तू खीर बनव, आम्ही इकडे यज्ञ पूर्ण करतो, तू खीर बनव. त्या माणसानं दूध आणलं, तांदूळ आणले, रवा आणला, इलायची आणली, खोबऱ्याचा कीस आणला, काजू, बदाम, मनुका, पिस्ता, पिठी साखर हे सगळं तो घेऊन आला. खीर सुगंधित आणि चविष्ट बनवण्यासाठी जेवढी काही सामग्री लागते त्यानं ती सगळी जमा केली. त्याला आता खीर बनवायची. पण गंमत अशी झाली, खिरीचं सामग्री जमा करत असताना कुठून एक साप आला आणि त्या सापानं त्या दुधामध्ये विषाची गरळ टाकली. हे कुणालाच माहिती नाही का त्या दुधामध्ये विष पडलंय म्हणून. सगळे संत मंडळी तर त्या यज्ञामध्ये मंत्र उच्चार समिधा टाकत होते, मंत्र उच्चार करत होते. इकडे हा माणूस खीर बनवण्याची त्याची गडबड चालू होती. कुठून साप आला आणि त्या सापानं त्या दुधामध्ये तोंड घातलं, विषारी दूध झालं. हे त्या माणसाला माहीतच नाही. त्यानं खीर बनवली पण सगळी खीर विषारी होती. आता फक्त नैवेद्य दाखवायचं आणि सगळ्यांनी प्रसाद घ्यायला बसायचं एवढंच राहिलं होतं. कुणीच पाहिलं नाही, पण एका बेडकानं पाहिलं. बेडूक, तो बेडूक त्याचा जीव कसा विसरायला लागला. त्याच्या लक्षात आलं हे दूध विषारी आहे, ही खीर विषारी आहे. हे सगळे बिचारे साधू संत मंडळी ही खीर खातील, मरतील बिचारी. मी कसं सांगू यांना खीर खाऊ नका म्हणून. तो ओरडायला लागला, डराव करायला लागला. पण त्याची भाषा कुणाला कळते? बेडकाची भाषा कुणाला कळना. त्याचा जीव कासावीस होतोय, त्याला काही मार्ग सापडना की कसं थांबू यांना, की खाऊ नका हे मी कसं सांगू त्यांना. त्या बेडकानं विचार केला, म्हणे माझी भाषा तर कळत नाही. आता जर मी काही तातडी केली नाही तरी सगळे मरतील, खीर खातील, विषारी खीर आहे, काय करू. बेडकानं विचार केला, असंही जगून जगून महिना, 2 महिने, 4 महिने जगल मी. आणि काय म्हणून जगल? बेडूक म्हणूनच जगल. मग असाही बेडूक म्हणून जगलो तर डराव करण्यापलीकडं, या चिखलातून त्या चिखलात जाण्यापलीकडं असं काही वेगळं जग मी माझं निर्माण करू शकत नाही. आणि माझ्या जीवनात अशी काही मी क्रांती करणार आहे. पण या सगळ्या संतांना वाचवण्यासाठी मी जर या खिरीमध्ये उडी मारली तर मी मरल, पण हे सगळे वाचतील आणि यांना वाचवण्याचं पुण्य मला मिळालं. हा विचार कोणी केला? बेडकानं केला. हा विचार बेडकानं केला दुसऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी. हा विचार माणसानं सुद्धा केला पाहिजे. म्हणजे आपण मरावं दुसऱ्याला जगवावं असं नाही, पण चांगुलपणाचा जो विचार आहे एक बेडूक करतोय. त्या बेडकानं विचार केला, असंही जगून मी काय बेडूक म्हणूनच जगणार आहे, 4-6 महिने जगल जास्तीत जास्त. मग बेडूक म्हणून जगण्यापेक्षा यांच्यासाठी जर जीव दिला तर हे वाचतील बिचारे सगळे. खरं सांगते तुम्हाला,
त्या बेडूकनं, त्या बेंडकीनं काहीच विचार केला नाही आणि त्या उकळत्या खिरीमध्ये धडामकन उडीस मारली. बेडकी त्या खिरीमध्ये पडली. अरे बेडूक पडला, बेडूक पडला, खीर खराब झाली, खीर खराब झाली. सगळी माणसं त्या खीर बनवणाऱ्याला बडबड करायला लागले. माझ्या ताईंनो, घरात कधी सुनबाईच्या हाताने दुधाचा तांब्या पडला, तेलाची किटली सांडली, भाजीचं पातेलं पडलं तर तिला कुरकुर करू नका. कारण कधी कधी एखादी गोष्ट घडली आपल्या हातनं तर त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं आणि जे कारण असतं ते आपल्या भल्याचंच असतं. त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टीवरनं हे सांडलं, ते नासलं, ते खराब झालं, याच्यावरनं घरात वाद करायचा. बोलत नाही तुम्ही? करायचं नाही. महिलांनीच फक्त उत्तर द्या. तर वाद करायचा नाही त्याच्या त्या कारणावरनं. का? त्याच्या पाठीमागे काहीतरी आपलं भलं ठरलेलं असतं. म्हणून तो हे सांडलं, दूध सांडलं, 40 रुपये लिटर दूध आहे, काही कळतं नाही तुला. सुनाला बडबड करायची नाही. याचा अर्थ सुनानं जाणीवपूर्वक उद्यापासून तेल पालथं करायचं, असलं काही करायचं नाही. हा, चुकून जर घडलं तर त्याच्यावरनं घरात कधी चिडचिड करायची नाही, कारण ते घडण्या पाठीमागे काहीतरी आपलं भलं असतं. बेडूकनं उडी मारली, सगळे बडबड करायला लागले. अरे खीर खराब झाली, खीर खराब झाली. बेडूक पडला, एक खड्डा खोदला आणि त्या खड्ड्यामध्ये खीर टाकून दिले. आता तर प्रसाद वगैरे काही कुणाला भेटला नाही. त्यांना वाटलं प्रसाद मिळाला असता, काहीतरी झालं असतं, पण त्यांचा जीव वाचला हे त्यांना माहिती नव्हतं. त्या बेडकानं त्याच्या जीवनामध्ये हा खूप मोठा परोपकार केला, खूप मोठा. जिथे स्वतःच्या प्राणाची बाजी लावून दुसऱ्याचे प्राण वाचवले, हा काही साधा परोपकार आहे का? तर बेडका करणं परोपकार घडला, एवढं पुण्य झालं त्या बेडकाचं. असंही बेडकाच्या योनीमध्ये अजून 2 महिने राहून तेवढं पुण्य त्यानं कमावलं नसतं, पण त्याला एवढं पुण्य प्राप्त झालं, एवढं पुण्य प्राप्त झालं की तो बेडूक साक्षात विष्णू भगवंताच्या अंगाचं जे चंदन आहे त्या चंदनापासून त्यानं एका मुलीच्या रूपामध्ये ते प्रगट झालं. विष्णूची मुलगी म्हणून ते जन्माला आलं. ते बेडूक मागच्या जन्मातली बेडकी ती नारायणाची कन्या म्हणून प्रगट झाली देवाच्या अंगाच्या चंदनापासनं. आता नारायणाची मुलगी आहे, काही कमी सुंदर असेल का? अप्रतिम सुंदर होती आणि चंदनापासून निर्माण झाली होती म्हणून तिचं शरीर शीतल होतं, सुगंधित होतं, अप्रतिम सुंदर होती. तिचंच नाव मंदोदरी.